महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपली बोली, आपली भाषा. सध्या सांगोला तालुक्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून आपण उभा आहात आणि आपल्या समोर बलाढ्य पक्ष उभा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता? काय बलाढ्य पक्षांना मी एवढंच सांगेन की आत्तापर्यंत त्यांच्या पक्षातून पण ऑफर आली, मग शेकाप असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल. पण सध्याची राजकीय घडी बघता असं वाटतं की रात्री झोपलो त्यावेळी शिवसेनेत होतो, सकाळी उठलो त्यावेळी वाटलं युती केली, आता परत अजून एकदा झोपलो परत कळलं अरे युती तर नाही राहिली, युती तर तुटून गेली. आता अशा गोष्टी आम्हाला परत उद्भवतील, ही गोष्ट जी आहे ना उद्भवू द्यायची नाही. त्यामुळं ठरवलं पहिलं तर अपक्षमधून उभं राहायचं. आणि राहिला विषय बाकीच्या गोष्टीचा, जे बलाढ्य पक्ष आहेत त्या बलाढ्य पक्षांनी तसं विविध माध्यमातून आमच्यावर प्रेशर आणायचा प्रयत्न तर केलेला आहे, अजून प्रयत्न चालूसुद्धा आहे. आणि जरी त्या बलाढ्य पक्षांना मी सांगू इच्छितो की जरी त्यांनी किती पण प्रयत्न केला तरी आम्ही काय माघार तर काय घेणारच नाही आहे. कारण ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळीच ठरवलेलं माघार घेणार नाही. ऑलरेडी एक वेळी माघार घेऊन दुसऱ्यांना चान्स देऊन बघितलेला आहे. त्यामुळे ह्यावेळी स्वतः निवडून येऊन विकास करायचा ठरवलेला आहे. त्यामुळं बलाढ्य पक्ष जरी समोर असतील, काय 3 पक्ष एकत्र मिळून आहेत, तरी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, बघू मैदानात काय होतंय. तुमच्यासमोर तर 4 पक्ष, 3 हो 4 चौघांचा आव्हान. हो बघू ना, मैदानात उतरलोय आता. सांगोला शहरातील नागरिकांची अशी चर्चा आहे की गेल्या अनेक दिवसापासून सांगोला तालुक्यामध्ये वासुदेव कुठेही दिसत नव्हते, तर आता 12-12 वासुदेव सांगोला शहरामध्ये फिरतात. ह्यावर आपलं मत काय? मत काय, आता लोकांचं कसं झालंय, नेत्याच्या नावावरून जर गर्दी होत नसेल तर काही तर असे उपक्रम घडवायचे, गर्दी करायचा प्रयत्न करायचा. मग ते जेवण असतील किंवा बाकीचे काही तर कार्यक्रम असतील, एखादा सेलिब्रिटी घेऊन या, गर्दी झाली, माणसं गोळा झाली की मग स्वतः भाषणं द्यायची. मग अशी जर वेळ येत असेल तर मग समजून जायचं की आपण कुठं तर कमी पडतोय, नेता कुठं तर कमी पडतोय, नेत्याचे कार्य कुठं तर कमी पडतात. त्यामुळे अशी करायची वेळ आली, एवढा प्रचार पूर्ण हे करायचे, ताकद लावून प्रचार करायची. आणि आता तर उद्या तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण येत आहेत, ते पण कशासाठी, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. ही वेळ तर कधी झाली नव्हती आत्तापर्यंत. जोपर्यंत मला तर समजते, आत्तापर्यंत मी कधीच बघितलं नव्हतं की कोणता मुख्यमंत्री हा नगरपालिकेचा प्रचार करण्यासाठी येतोय. तर ती वेळ आली असेल तर मग विचार करायची गोष्ट आहे की का पक्ष कमी पडतोय, काय वेळ आली एवढी पक्षावर की मुख्यमंत्री बोलवावा लागतोय. गेल्या काही दिवसापूर्वी सांगोला शहरामध्ये एक सभा झाली. त्या सभेमध्ये माजी आमदार शाजीबाबू पाटील म्हणाल की हा सांगोला तालुक्याला 2 राज्य, एक म्हणजे शाजीबाबू पाटील आणि दुसरं म्हणजे गणपतराव देशमुख. ह्यावर आपलं मत काय आहे? आता ह्यावर मला एवढंच बोलायचं आहे, शाजीबापूंनी ते बोललं ते ठीक आहे, त्यांना तसं वाटलं असेल, त्यांचं वैयक्तिक मत असेल की ते राजे आहेत. पण लक्षात एवढंच ठेवायचं आहे की राजा हा जनता ठरवते. आधीसारखं राहिलं नाही आहे की वंशवादानुसार जसं माझे वडील राजा होते, मी झालो, हे झालो. आणि त्यांना एवढंच सांगायचं आहे मला की राजा ही जनता ठरवते आणि ठरवेल. आणि आता काय ते एकटे राहिले नाहीत, आता त्यांच्या ह्याच्यासाठी त्यांना स्पर्धा देण्यासाठी भरपूर लोक उतरलेले आहेत. आणि त्यांचं काय आहे, इथं खाली बोलतात, इथं खाली भांडतात, पण राज्यामध्ये काय आहे, सगळे एकत्रच आहेत ना. आता इथं शिवसेना एकनाथ शिंदे गट वेगळा लढतोय, भाजप शेकाप आणि इकडं वेगळे लढतात, पण केंद्रामध्ये राज्यामध्ये तर ते एकत्रच आहे. त्यामुळं खाली मला तर वाटतं हे फक्त दिखाव्याचं चाललेलं आहे राजकारण, की फक्त ह्यांना दिखावा करून द्या. आणि पालकमंत्री स्वतः फिरतात, उपमुख्यमंत्री स्वतः येतात, आणि वरच्या लेवलला तर हे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकाच सरकारमध्ये आहेत. तर त्यामुळे मला तर फक्त एवढंच वाटतं, हे फक्त जनतेला फसवण्यासाठीचं ढोंग चालू आहे, बाकी सर्व काय आतून एकत्रच आहेत. क्रमांक 9 मध्ये आता तुम्ही होम प्रचार करताय, लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावर तुमचं हे काय असणार आहे? आत्ता जे आम्ही होम टू होम प्रचार करतोय त्याच्यावरून सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकांची हीच समस्या समोर येते की सध्याला 9 वर्ष झाले, सगळं झालं, प्रशासनाने काहीच काम केलेलं नाही. जे रस्ते केले होते ते पण या ड्रेनेजच्या नावाखाली उकरून काढले. आणि म्हाताऱ्या लोकांना या जे धुळीचा एवढा त्रास होतोय, जरी बघितलं, जरी आत्ता आपण जिथं थांबलोय तो रस्ता नुकताच 6 ते 8 महिन्यापूर्वी नवीन केला होता आणि ड्रेनेजच्या नावाखाली तो पण खोदून काढला. आणि सांगोल्यात सध्या वॉर्डातलं राहू दे, पूर्ण सांगोल्यात असा एक पण रस्ता नाही आहे की जो व्यवस्थित असेल, ज्यामुळं धूळ वगैरे उडणार नाही आणि जनतेला त्रास होणार नाही आहे. तो एक प्रश्न लोकांनी आमच्यासमोर मांडला की रस्ते करून द्यावे म्हणून. आणि आता कुष्टी गल्ली राहिली किंवा पलीकडे पठाण गल्ली राहिली, त्या गल्लीमध्ये ज्या गटरींच्या समस्या आहे, ज्या ओपन गटार भरपूर आहेत, ज्यामुळे लोकांना खूप त्रास होतो, आरोग्याला धोकादायक आहे ते त्यांच्या.
त्यामध्ये डेंग्यूचे वगैरे डेंग्यू मलेरियाचे प्रतिसाद होतो, त्यामुळे लोक कंटिन्युअसली आजारी पडतात. आणि मेन म्हणजे पलीकडची जी पटाणगल्ली आहे तिथलं जे अनधिकृत बांधकाम आहे त्यामुळे लोकांना असं स्वतःचं पक्क एक घर बांधता येत नाही, कारण आज घर बांधलं आणि उद्या जर नगरपालिकेने तिथून हुलकावून लावलं तर कुठे जाणार. त्यामुळे ती एक समस्या आमच्या समोर वारंवार येत आहे. तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर तुमच्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार तुम्ही? आमच्या प्रभागाचा विकास मेन म्हणजे पहिली तर गोष्ट जे रस्ते राहिलेले आहेत पेंडिंग ते रस्ते करून घेऊ, आणि जे कोष्टी गल्ली मुजावर गल्ली किंवा पठाण गल्ली ज्यामध्ये ज्या ओपन गटारी आहेत त्या पहिल्या गटारीचं व्यवस्थित ड्रेनेज लाईन करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून लोकांना हानिकारक जे रोग आहेत डेंग्यू मलेरियासारखे जे मच्छरमुळे किंवा घाण ह्याच्यामुळे होतात ते होणार नाही त्याची काळजी घेऊ. आणि नगरपालिकेत प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा आम्ही ते करूनच देऊ. अनधिकृत बांधकामचं अधिकृत करून हे 100% करूनच देऊ. 6 ते 8 महिन्याच्या आत. वर्षाचं 5 वर्षातून एकदा जो येणारा मतदानाचा अधिकार आहे तो गमावून बसू नका. जो माणूस तुमच्यासाठी खरंच काम करू शकतो, मी म्हणत नाही की आम्हालाच फक्त त्या छताच्या पंख्याला द्या, पण तुम्हाला तुमचं मन जे म्हणते की हा माणूस खरंच काम करू शकतोय, हा माणसापाशी आपण हक्काने जाऊ शकतो, त्याच माणसाला तुम्ही फक्त मत द्या आणि सांगोल्याच्या विकासासाठी प्रयत्न करा आणि तुमचं मत सांगोल्याच्या विकासालाच जाऊ द्या. आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.